नमस्कार मंडळी. आज आपण मुंबईमधील महालक्ष्मी मंदिराचा इतिहास जाणून घेणार आहोत. महालक्ष्मी मंदिर महालक्ष्मी परिसरातील भुलाबाई देसाई मार्गावरील मुंबईतील प्रसिद्ध मंदिरांपैकी एक महालक्ष्मी मंदिर आहे. हे मंदिर 1831 मध्ये धाकजी दादाजी हिंदू व्यापारी यांनी बांधले होते. महालक्ष्मी मंदिरामध्ये त्रिदेवी, महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वती यांची प्रतिमा आहे. या तिन्ही प्रतिमा नाक रिंग, सोन्याच्या बांगड्या आणि मोतींचे हार असलेल्या सुशोभित आहेत. महालक्ष्मीची प्रतिमा अग्रस्थानी कमळ फुलाने दर्शवलेले आहे. अशा या आई महालक्ष्मीचे वास्तव्य सध्याच्या ठिकाणी तिच्या दोन बहिणी म्हणजेच महाकाली आणि महासरस्वती यांच्यासोबत साधारणतः 1784 ते 85 पासून आहे. मुंबईचा ब्रिटिश गव्हर्नर जॉन हॉर्नबी याने मुंबई आणि वरळी ही दोन बेटे समुद्रात भरणी करून बांधून काढण्याचा चंग बांधला होता. व्यापारी असलेल्या ईस्ट इंडिया कंपनीला हॉर्नबीचा हा पवित्रा बिलकुल मंजूर नव्हता. तरी तो हिंमत हारला नाही. मुंबई बेटाचं दक्षिण टोक म्हणजेच सध्या आपल्या महालक्ष्मीचं देऊळ आहे ते आणि समोरचे वरळी गाव तिथपर्यंत समुद्राचे पाणी पसरलेले होते. भरतीच्या वेळेस हे समुद्राचे पाणी पार भायखळ्यापर्यंत पोहोचत असे. त्यामुळे मुंबई बेटातून वरळीकडे जायचे तर होडीशिवाय पर्यायच नसायचा. समुद्राचे पाणी जेथून आत घुसायचे त्या भागाला ब्रिटिशांनी द ग्रेट ब्रिज असे नाव दिले होते. ब्रिज म्हणजेच खिंडार. ही यातायात बंद करण्याचे हॉर्नबीने ठरवले आणि त्याने खाडी भरून काढायचा आणि मुंबई बेटातून थेट वरळी बेटापर्यंत जाता येईल असा गाडी रस्ता बांधण्याचे काम इंग्लंडच्या कार्यालयाची परवानगी न घेता चालू केला. वरळीचा बांधण्याचे काम असे त्या कामाला त्यावेळी म्हटले गेले होते. या बांधकामाचे कंत्राट रामजी शिवजी नावाच्या पाठारे प्रभू या तरुण इंजिनियरकडे सोपवण्यात आले होते. बांध घालण्याचे काम सुरू झाले. दगडाच्या राशीच्या राशी भरून इथे येऊ लागले. दगडाच्या राशी खाडीतून टाकून भरणी करण्याचे काम सुरू झाले. बांधकामात थोडी प्रगती झाली की समुद्राच्या पाण्याच्या रेटाने बांधलेला बांध कोसळून जाईल आणि पुन्हा सुरुवात करावी लागेल. असे बरेच महिने चालले. त्या काळाचे तंत्रज्ञान लक्षात घेता तसे हे कठीणच काम होते. पण रामजी शिवजी आणि हॉर्नबी या दोघांनीही हिंमत हारली नाही. ते पुन्हा प्रयत्न करत राहिले, परंतु परत तेच व्हायचे. अशा वेळी एका रात्री रामजी शिवजीला महालक्ष्मीने स्वप्नात दृष्टांत दिला आणि सांगितले, मी माझ्या बहिणीसोबत महासागराच्या तळाशी आहे. तू मला बाहेर काढ आणि मगच तुझा बांध पूर्ण होईल. रामजी शिवजीने दृष्टांतावर विश्वास ठेवला आणि ही घटना हॉर्नबीच्या कानावर घालायचे ठरवले. दुसऱ्या दिवशी रामजी शिवजी त्याचे स्वप्न आणि त्यातील देवीच्या दृष्टांताची गोष्ट हॉर्नबीच्या कानावर घातली आणि समुद्रात देवीच्या मूर्तीचा शोध घेण्यासाठी परवानगी मागितली. हॉर्नबी पक्का ब्रिटिश या असल्या कथांवर त्याचा विश्वास असणे शक्यच नव्हते. परंतु हाती घेतलेले काम पूर्ण होत नव्हते. बांध पुन्हा कोसळत जातो. खर्च वाढत चालला होता. हॉर्नबीच्या डोक्यावर इंग्लंडची परवानगी नसताना कामाला सुरुवात केली म्हणून सस्पेन्शनची तलवार लटकत होती आणि म्हणून वरळीचा बंद बांधायला आणखी उशीर होऊन चालणार नव्हते. त्याला काहीही करून हा बांध पूर्ण करायचा होता आणि म्हणून त्याने काहीही न बोलता हाही प्रयत्न करून बघू म्हणून रामजी शिवजीला देवीच्या मूर्तीचा शोध घेण्याची परवानगी दिली. रामजी शिवजी कामाला लागला. लहान बोटी मागवण्यात आल्या. स्थानिक मच्छीमार बंधूंची मदत घेण्यात आली. समुद्रात जाळी टाकण्यात आली आणि एके दिवशी जाळी वर काढताच
हाताला जड लागली. जाळी बाहेर काढल्यावर रामजी शिवजीच्या स्वप्नात सांगितल्याप्रमाणे त्या जाळ्यात खरोखरच महालक्ष्मी, महासरस्वती आणि महाकाली अशा 3 महादेवींच्या मूर्ती सापडल्या. रामजी शिवजीने हॉर्नबिलला त्या मूर्ती दाखवून त्याचा दृष्टांत खरा झाल्याचे सांगितले आणि त्या देवीच्या स्थापनेसाठी जागा देण्याची विनंती केली. हॉर्नबीनेही सध्याच्या महालक्ष्मी देवळाची जागा मूर्तीच्या प्रतिष्ठापनेसाठी दिली असे सांगून त्या जागी मूर्ती ठेवण्यास सांगितले. हॉर्नबीने दिलेल्या आदेशानुसार त्या जागी मूर्ती तात्पुरत्या स्वरूपात ठेवल्या आणि नंतर मात्र वरळीचा बांध कोणताही अडथळा न येता पूर्ण झाला. पुढे बांध पूर्ण होऊन हॉर्नबीच्या स्वाधीन केल्यानंतर रामजी शिवजीने त्या काळात 80,000 रुपये खर्चून महालक्ष्मीचे देऊळ बांधून त्यात महालक्ष्मी, महाकाली आणि महासरस्वती अशा तिच्या 2 बहिणींच्या मोठ्या भक्तिभावाने स्थापना केली. हे देऊळ सुमारे 1784 ते 85 च्या दरम्यान बांधले गेले आहे. वरळीच्या बांधाच्या बांधकामाने मुंबईच्या महालक्ष्मीला जन्म दिला हे खरे ठरले. मुंबईवर महालक्ष्मी प्रसन्न झाली ती या दिवसापासूनच. या बांधामुळे मुंबईत प्रचंड प्रमाणावर जमीन उपलब्ध झाली. देशभरातील अनेक ठिकाणाहून हुशार व्यापारी, तंत्रज्ञ, कलाकार, कारागीर मुंबईत येऊ लागले. व्यापार उदीम वाढला आणि मुंबई बघता बघता देशाची आर्थिक राजधानी बनली. मुंबईचे आर्थिक जगातील हे स्थान आजवर देशातील इतर कोणतेही शहर हिसकावून घेऊ शकले नाही. मंडळी, मुंबईतील श्री महालक्ष्मीची ही कथा जर तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा.